श्री स्वामी समर्थ। सर्वांना कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशाचा आहे, तरी पण सांगते। आज मी घेऊन आली आहे सर्वांसाठी किचन टिप्स, ज्या की आपल्या प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील आणि सर्वांना आवडतील असा आपला आजचा हा व्हिडिओ आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, किचन टिप्स प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये माहिती हव्याच ह्या, जेणेकरून आपल्या आयुष्यात छोटे छोटे ज्या चुका होणार नाहीत त्या नाही होणार आणि जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। चला तर मग बघूया कुठल्या कुठल्या टिप्स आहेत ज्या आपण डेली यूजच्या आयुष्यामध्ये आपल्या किचनमध्ये आपण यूज करू शकतो आणि आपलं काम सोपं बनवू शकतो। महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या, त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते। बघा मैत्रिणींनो, आपले मिक्सर जर जुने झालेले असतात, भांडे फास्ट असं चालतो मिक्सर पण म्हणावं असं बारीक होत नसेल, तर त्याच्या ज्या मिक्सरच्या भांड्याच्या पात्या ब्लेड्स असतात त्या काढ होण्यासाठी महिन्यातून एकदा तुम्हाला मोठं मीठ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यातून फिरून काढायचं आहे। असं केल्याने आपल्या मिक्सरच्या भांड्याला धार येते आणि ब्लेड्स काढ होतात मिक्सरच्या भांड्याच्या। व त्याचबरोबर लिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे। असं केल्याने काय होईल मैत्रिणींनो, लिंबाचा रस हा जास्त निघेल। त्यासाठी जेव्हा आपल्याला लिंबू वापरायचा आहे त्याच्या 5 मिनिटं अगोदर गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लिंबू हे डीप करून ठेवायचं आहे। अशाने आपल्या लिंबाचा रस हा जास्त निघतो। त्याचबरोबर मैत्रिणींनो, कोणताही सूप करताना त्यात पुदिना कोथिंबीरची पावडर बनवून टाकावी। अशाने काय होतं, उत्तम सुगंध येतो, कारण पुदिन्याचा एक वेगळा स्मेल असतो त्याला आणि कोथिंबीरची टेस्ट सोबत स्मेल हा असतोच। त्यासाठी आपण कुठलंही सूप बनवत असू तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, पुदिन्याची आणि कोथिंबीरची पावडर। मग ही पावडर कशी बनवावी, तर आपण जेव्हा बाजारातून पुदिना आणतो कोथिंबीर आणतो, व्यवस्थित निवडून त्याची पानं काढून धुवून आपल्याला फॅनच्या हवेला सुकवायची आहेत। ती व्यवस्थितरित्या सुकली की ती मग मिक्सरला वाटून घ्यायची आहेत आणि त्याची पावडर बनवून एका कॅरीबॅगमध्ये चांगली सुकून फ्रीजमध्ये ठेवायची आहे। जेव्हा पण आपण सूप बनवू तेव्हा ती पावडर त्यामध्ये ॲड करायची आहे। अशाने काय होईल मैत्रिणींनो, आपलं सूप टेस्टीसोबत सुगंध एकदम उत्तम येईल त्याला आणि टेस्टी छान लागेल। त्याचबरोबर मैत्रिणींनो, दुधी भोपळ्याची भाजी बनवताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे, भाजी अत्यंत चवदार होते। बघा मैत्रिणींनो, दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच घरामध्ये आवडत नाही। तुम्ही अशा पद्धतीनं जर दुधी भोपळ्याची भाजी कराल, आता कित्येक घरामध्ये दुधी भोपळ्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरतात, तर तुम्ही ही टीप नक्की ट्राय करून बघा। शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्हाला बेसनपीठ थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त करपवायचं पण नाही आहे, थोडंसं लालसर भाजून त्यामध्ये बेसन घालायचं आहे। असं केल्याने तुमची दुधी भोपळ्याची भाजी अत्यंत चवदार होणार आहे आणि ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते पण लोक खूप आवडीने खातील। त्याचबरोबर मैत्रिणींनो, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त अशी टिप्स सांगत असते। चला तर मग ती टिप मी सांगते। मोकळ्या वेळेमध्ये गृहिणींनो आपण बसतो तेव्हा आपल्याला जे खोबऱ्याचे काप असतात ते करून ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये, म्हणजे कधीही भाजीला उपयोगी पडतील।